नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी शिवारामध्ये गुरुवारी एक मादी बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवार रोजी काही पावलावरच ज्वारीच्या पिकांमध्ये आणखी एक नर बिबट्या मरण पावल्याच्या निदर्शनास आल्याने सर्वत्र हल्लकल्लोळ माजलेला आहे। गायीच्या बछड्याला मारल्याने चिडलेल्या मालकाने अर्धवट बछड्याच्या शरीराला जवळच एका खड्ड्यात फेकून त्यावर कीटकनाशक टाकले होते। तेच विषयुक्त मांस सेवन केल्याने गोंडस व देखण्या बिबट्याच्या नरमादीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पाहून उपस्थित मंडळीमधून हळहळ व्यक्त करण्यात येत होती। तेच विषयुक्त मांस सेवन केल्याने गोंडस व देखण्या बिबट्या नरमादीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळते। बछड्याच्या अर्धवट शरीरावर कीटकनाशक टाकल्याची बाब बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने प्रकाश जगनलाल जयस्वाल याचेवर जबाबदारी निश्चित करून वन विभागाने 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून माहूर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसाची वन विभागाची कोठडी सुनावली आहे। बिबट्याचे हे जोडपे जंगलातील नव्हे तर नदी परिसरामधील असेल अशी शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान आडे यांनी व्यक्त केली आहे। एकंदरीत होणारी भरमसाठ वृक्षतोड, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती आणि सलग 3 दिवस धुमसणारा वणवा ह्या बाबी वन विभागाच्या कर्मदरिद्रतेचे उदाहरण दर्शविताना दिसत आहे। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।